हॅलो एव्हरीवन. ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनचा हा चौथा व्हिडिओ आहे. चौथा व्हिडिओ आणि ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनशी रिलेटेड हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे. या शेवटच्या एका व्हिडिओमध्ये आपले ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन कंप्लीट होते. तर सुरू करूया आपला आजचा पॉईंट, सरफेस एरिया. आपण सरफेस एरिया हा पॉईंट ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनच्या अंडर लर्न करणार आहे. तर जसं मी आता या आधीचे 3 व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की आपल्याला जेव्हा पॉप्युलेशन ग्रोथ काढायची किंवा ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया काढायची किंवा रेडिओ ॲक्टिव्ह डीके फाइंड आउट करायचा आहे किंवा न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग बॉडीचं टेम्परेचर काढायचं, त्या प्रत्येक वेळी आपण सुरुवातीचं जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ते तयार करून त्याचं सोल्युशन फाइंड आउट केलेलं असतं. तो फॉर्म्युला तयार करतो आणि तो फॉर्म्युला आपल्याला यूज करता येतो त्यावर डिपेंड एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. तर या ॲप्लिकेशनमध्ये तसं आपल्याला फॉर्म्युला वगैरे डायरेक्ट काही सांगता येत नाही. आपला जो फॉर्म्युला किंवा आपलं जे कॅल्क्युलेशन असणार आहे ते टोटली आपल्या दिलेल्या प्रॉब्लेमशी रिलेटेड असणार आहे. ते कसे असतील त्यासाठी डायरेक्ट एक्झाम्पलची गरज आहे. जे मी तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे ते एक्झाम्पल ऑलरेडी मी घेतलेलं आहे. ठीक आहे. सो हे एक्झाम्पल आपण घेतलं आहे सरफेस एरिया हे ॲप्लिकेशन समजून घेण्यासाठी. आणि एक्झाम्पल असं आहे, ॲझ्युम दॅट अ स्पेरिकल रेनड्रॉप इव्हॅपोरेट्स ॲट अ रेट प्रपोर्शनल टू इट्स सरफेस एरिया. ॲझ्युम दॅट म्हटलं त्यांनी, ॲझ्युम करायला सांगितले आपल्याला. अ स्पेरिकल रेनड्रॉप म्हणजे एका स्पिअरला इमॅजिन करा. स्पेरिकल रेनड्रॉप आहे जो इव्हॅपोरेट्स होतोय ॲट द रेट प्रपोर्शनल टू इट्स सरफेस एरिया. पण तो इव्हॅपोरेशनचा जो रेट आहे तो प्रपोर्शनल टू इट्स सरफेस एरिया आहे. म्हणजे तुम्हाला या पहिल्या सेंटेन्समध्ये लक्षात आलं असेल की तुम्हाला स्पेरिकल रेनड्रॉपचा विचार करताना व्हॉल्यूमचा विचार करणं गरजेचं राहतं. आणि हे जे काय रेनड्रॉप आहे याचा इव्हॅपोरेशन चालू आहे. इव्हॅपोरेशनचा रेट कोणाशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे? त्याच्या सरफेस एरियाशी. तर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे की स्पिअरचं व्हॉल्यूम आणि स्पिअरचं सरफेस एरियाचा फॉर्म्युला हा माहिती असायला हवा. तर तो आपण लिहून घेऊया आधी की एका व्हॉल्यूम ऑफ स्पिअर आहे. व्हॉल्यूम ऑफ अ स्पिअर ज्याला मी व्ही सिम्बॉल यूज केला आहे. तर फॉर्म्युला असा होतो 4/3 पाय आर क्यूब, जिथे आर असेल रेडियस ऑफ दॅट स्पिअर. ठीक आहे. तर त्यानंतर मला एक फॉर्म्युला लागणार आहे सरफेस एरिया. सरफेस एरिया ऑफ अ स्पिअर. सरफेस एरिया ऑफ अ स्पिअरसाठी एस सिम्बॉल यूज केला आहे. तर एस इज इक्वल टू 4πr². तर या दोन फॉर्म्युलांची गरज लागणार आहे म्हणून ते मी लगेचच लिहून घेतले. आता पुढचा प्रॉब्लेम आपण रीड करूया. इफ इट्स रेडियस ओरिजिनली इज 3 mm अँड 1 hour later हॅज बीन रिड्यूस्ड टू 2 mm. इथे थोडंसं थांबूया, आपण पॉज घेऊया. आता हे सेकंड जे सुरुवात केली होती, इफ इट्स रेडियस इज ओरिजिनली 3 mm. ओरिजिनली हा जेव्हा शब्द वापरला गेला ना त्यावेळेस आपल्या डोक्यात टाईम यायला पाहिजे. जे आपण इथून मागे करत आलो की इनिशियल टाईम म्हणजे आपण जेव्हा डिफरन्शियल इक्वेशन चं सोल्युशन फाइंड आउट केलेलं असतं, फॉर्म्युला असतो आपल्याकडे, आणि त्यानंतरची ही ॲक्च्युली स्टेप आहे की टी इज इक्वल टू 0साठी जे रेडियस आहे, रेडियस किती आहे? 3 mm आहे. ठीक आहे. अँड 1 hour later, 1 तासानंतर हॅज बीन रिड्यूस टू 2 mm. तो जो काही स्पेरिकल रेन ड्रॉप आहे त्याची इनिशियली रेडियस आहे 3 mm. 1 तासानंतर ती 2 mm झाली. तर हे डोक्यात ठेवा, आपण नंतर पुढे त्याचं हे करणार आहे, यूज करून घेणार आहे. आता बघूया पुढे क्वेश्चन काय केला आहे. फाइंड अँड एक्सप्रेशन फॉर द रेडियस ऑफ द रेन ड्रॉप ॲट टाईम टी. तर त्यांचं म्हणणं असं आहे
की तुम्ही एक्सप्रेशन फॉर रेडियस फाइंड आउट करा ॲट टाईम टीसाठी. जसं आपण इथून मागे पॉप्युलेशन ॲट टाईम टी, त्यानंतर मास ऑफ सबस्टन्स ॲट टाईम टी, त्यानंतर टेम्परेचर ऑफ बॉडी ॲट टाईम टीचे जे काही एक्सप्रेशन म्हणजे जे काही फॉर्म्युले तयार केले होते, तसा आता फॉर्म्युला आपल्याला कोणासाठी तयार करायचा आहे, तर रेडियससाठी करायचा आहे. हे डोक्यात फिक्स ठेवूया आणि आपण आपल्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनकडे वळूया. तर सोल्युशनमध्ये जे पहिलं स्टेटमेंट दिलं होतं, assume that a spherical raindrop evaporates at a rate proportional to its surface area. यावरून आपल्याला सांगता येतं, आपण असं म्हणूया, इट इज गिव्हन दॅट आता रेट आहे ना, रेट म्हणजे काय येणार, dv/dt. रेट कोणाचा आहे, स्पेरिकल ड्रॉप इव्हॅपोरेट होण्याचा आहे. पण तुम्हाला मगाशीच म्हटलं, स्पेरिकल ड्रॉपचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण व्हॉल्यूमचा विचार करतो. सो इट इज प्रोपोर्शनल टू इट्स सरफेस एरिया, आणि सरफेस एरियाला आपण एस हा सिम्बॉल यूज केला आहे. ठीक आहे. सो dv/dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एस. एस इज फॉर सरफेस एरिया ऑफ अ स्पियर और स्पेरिकल रेनड्रॉप. ठीक आहे. सो आता आपल्या नेहमीप्रमाणे आपलं जे काही प्रोपोर्शनॅलिटीचं जे dv/dt डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एस तयार झालं आहे. आता तुमच्या लक्षात आली असेल, दिलेली इन्फॉर्मेशन कशाशी रिलेटेड आहे. जसं पॉप्युलेशन ग्रोथमध्ये काही जे पॉप्युलेशन जी होती ती इन्क्रीज होत होती ती. रेडिओएक्टिव्ह डिकेमध्ये एक्स मास जे होतं ते कमी कमी होत होतं. न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगमध्ये टेम्परेचर हे कमी कमी होत होतं. म्हणून आपण दोन्ही ठिकाणी मायनस साईनचा यूज केला, पण पॉप्युलेशन ग्रोथमध्ये मायनस साईन वापरलं नाही. आता या क्वेश्चनमध्ये जे ड्रॉप आहे तो इव्हॅपोरेट होतोय, म्हणजे ऑब्वियसली जे व्हॉल्यूम आहे किंवा जो वरचा सरफेस एरिया आहे ते सगळं डिक्रीज होणार आहे, म्हणजे मायनस साईनची गरज पडणार आहे. म्हणून मी नेक्स्ट स्टेपला असं लिहिते, dv/dt विच इज इक्वल टू minus ks, k multiplied by s, where obviously our k is greater than 0 and k is a constant of proportionality किंवा proportionality constant. तो greater than 0 असणार आहे. मायनस साइन indicates the surface area is decreasing. ठीक आहे. इथपर्यंतच्या स्टेप कंप्लीट झाल्या. आता आपल्याला याच्या फॉर्म्युल्याकडे जायचं. कोणाचा फॉर्म्युला, आपल्याला रेडियस ऑफ रेनड्रॉप ॲट टाईम टीच्या फॉर्म्युल्याकडे जाण्यासाठी हे जे फॉर्म्युले वर लिहून घेतले ते आता यूज करण्याची गरज पडणार आहे. तर ते फॉर्म्युले आपण आधी यूज करण्याचा प्रयत्न करूया. तर सुरुवातीला आपण इथे dv/dt विच इज इक्वल टू मायनस के, एसच्या जागेवर तुम्ही सरफेस एरियाचा फॉर्म्युला लिहू शकता. सो इकडे आपण सरफेस एरियाचा फॉर्म्युला लिहिला. त्याच पद्धतीने आपल्याला व्ही आहे, व्हीला पण डिराईव्ह करता येईल. व्हीचा फॉर्म्युला आहे ना, त्यालाही डिराईव्ह करता येईल. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, d/dt ऑफ व्ही, व्हीचा फॉर्म्युला आहे d/dt ऑफ व्ही, व्हीचा फॉर्म्युला आहे 4/3 पाय आर क्यूब विच इज इक्वल टू मायनस 4k पाय आर स्क्वेअर. आणि इथे आपण डेरिव्हेशन करायचं आहे. आता 4/3 पाय हे सर्व कॉन्स्टंट आहेत, म्हणजे आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आर क्यूबचा, म्हणजे तो मिळाला आहे 4/3 पाय, हे कॉन्स्टंट आहे, 3r² dr/dt विच इज इक्वल टू मायनस 4k पाय आर स्क्वेअर. तर इथपर्यंत आपण ह्या स्टेप करून घेतल्या. यामध्ये काही कॅन्सल होत असेल तर सिम्प्लिफिकेशन्स करता येतील आपल्याला. तर सिम्प्लिफिकेशनमध्ये हा 4 कॅन्सल करता येतो बोथ साईडमधनं. पायसुद्धा बोथ साईडमधनं कॅन्सल करता येतो. हा आरचा स्क्वेअर पण बोथ साईडमधनं कॅन्सल करता येतो. म्हणजे हा 3 सुद्धा इथे कट होणार आहे.
म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल फक्त राहणार कोण आहे, dr डिव्हायडेड बाय dt इज इक्वल टू -k. एवढंच फक्त राहिलं सिम्प्लिफिकेशनमध्ये. आणि हे आपल्याकडे मोस्ट आता सिम्प्लिफाईड जे आहे डिफरन्शियल इक्वेशन आहे इन टर्म्स ऑफ r अँड t हे तयार झाले. जसं आतापर्यंत आपल्याला p आणि t मध्ये किंवा x आणि t मध्ये किंवा थीटा आणि t मध्ये जे डिफरन्शियल इक्वेशन मिळत होतं त्या पद्धतीचे हे इक्वेशन मिळाले. आता आपल्याला माहिती आहे ह्या डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व कसं करायचं तर बाय व्हेरिएबल सेपरेबल मेथड. पटापट स्टेप करून घेऊया आपण. -k dt, त्यानंतर बोथ साईडचं इंटिग्रेशन. सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स we will get integration dr is equal to -k integration 1 dt. That means here we have r minus kt plus c. So याला मी ब्रॅकेट टाकते आणि याला म्हणते सो इंटिग्रेशन ऑफ r dr म्हणजेच 1चं इंटिग्रेशन r मायनस के 1चं इंटिग्रेशन t मायनस के टी प्लस सी. याला मी इक्वेशन नंबर 1 नाव देते. आता या इक्वेशन नंबर 1चा आपण आपला पुढच्या स्टेप करण्यासाठी यूज करणार आहोत. पुढच्या म्हणजे काय, टाईमशी रिलेटेड. तुम्ही आतापर्यंत तुम्हाला सवय झाली असेल की टाईमशी रिलेटेड आपले पुढचे जे कॅल्क्युलेशन, एकदा हा फॉर्म्युला तयार झाला ना तिथले पुढचे कॅल्क्युलेशन हे टाईमशी रिलेटेड असणार आहे. तर ऑब्वियसली पहिला टाईम t इक्वल टू 0 आणि त्यानंतर जो दिलेला टाईम आहे तो. नेक्स्ट पेजवर आपण घेऊ. तर आता इनिशियल टाईम आपला हा फॉर्म्युला आपण मागच्या पेजवर तयार करून घेतलेला होता, तोच लिहिला मी परत एकदा. तर आता आपण प्रॉब्लेममध्ये वाचलं होतं त्या पद्धतीने t इज इक्वल टू 0 म्हणजे इनिशियली काय होतं की रेडियस 3 mm होती. म्हणजे असं म्हणूया ॲट t इज इक्वल टू 0 r इज इक्वल टू 3 mm. या इन्फॉर्मेशनचा वरच्या एक्झाम्पलमध्ये यूज करूया. म्हणजे मिळालं 3 इज इक्वल टू -k multiplied by 0 plus c. So this implies is that c is equal to 3. So here now we have a value of c. This value we can put in equation number 1. So therefore we have put in 1. So we have r is equal to -kt plus 3. आता इथून पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी आपण इक्वेशन नंबर 1चा यूज नाही करणार आहोत, आपण या इक्वेशनचा यूज करणार आहोत. ठीक आहे. सो पुढची इन्फॉर्मेशन अशी होती की आफ्टर 1 आवर दॅट मीन्स ॲट t इज इक्वल टू 1 hour. आफ्टर 1 hour what is r? r is 2 mm. So put this values in above equation. So we will get 2 is equal to -k multiplied by 1 plus 3. So this implies is that k is equal to 1. So we have a value of k, it is 1. So again we can put this value in above equation and we can write that equation as like this. r is equal to -1 multiplied by t plus 3. So you can write this as r is equal to -t plus 3. And now this is most simplified expression for radius of the raindrop at any time t. सो हे आपल्या समोर तयार झालेलं मोस्ट सिम्प्लिफाईड एक्सप्रेशन आहे, ज्या एक्सप्रेशनचा यूज करून आपल्याला रेडियस ऑफ रेनड्रॉप ॲट एनी टाईम टी फाइंड आउट करता येणार आहे. सो दिस इज द सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन. म्हणजे सोल्युशन ऑफ दिस क्वेश्चन म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे की आपण काय केलं की फक्त सरफेस एरिया म्हणजे याचा ॲप्लिकेशन म्हणून जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ना याचं ॲप्लिकेशन म्हणून या प्रॉब्लेममध्ये यूज करून घेतला.
सो आपल्या सगळ्या ज्या स्टेप असणार आहे ना ते सगळे जे दिलेलं एक्झाम्पल आहे त्याच्याशी रिलेटेड असणार आहे आणि त्या एक्झाम्पलवरनं ठरणार आहे आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आणि कोणत्या पद्धतीने यूज करणार. सो आधीच्या 3 ॲप्लिकेशनसारखं इथे आपल्याला डायरेक्ट सांगता येणार नाही की ह्या स्टेप फिक्स आहे आणि ह्या स्टेप नंतर आपण करणार आहोत, असं काही नाही आहे. सो इट इज टोटली डिपेंड ऑन अवर प्रॉब्लेम. थँक्यू. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.